सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग PD ब्लॉग 27. तर फर्स्ट ऑल सगळ्यांना गुड मॉर्निंग. हाय, तुम्ही कसे सगळे? आज आम्ही इकडं आलो आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये. जसं की तुम्हाला लास्ट मी जेव्हा मुंबईवरनं इकडं आलेलो, तुम्हाला एक छोटीशी क्लिप मी दाखवली होती की आपल्या ग्रामदेवतेचं मंदिर इकडं आहे. सो तिकडं माझी गाडी उभी आहे, तुम्ही बघू शकता, आणि त्या निशाण दिसत आहेत. तर आता आपण आपल्या ग्रामदेवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. लुक दिस, हे आपलं गावदेवीचं मंदिर आहे. तर आता मी आतमध्ये चाललेलो आहे. देवीची भेटगाठ घेतो, देवीच्या पाया पडून घेतो. जसं की असं म्हणतात की देवीचं जे सत्वरूप असतं ते इथेच असतं, फक्त देवी बाहेर रूपामध्ये, बाहेर पालखीमध्ये आलेली असते. तर आता मी आतमध्ये चाललेलो आहे. तर तुम्हाला मी आपली गावदेवी कशी आहे, काय आहे, तुम्हाला दाखवतो. तर भाई आपण देवीच्या मंदिरामध्ये आलो आहे. लुक ॲट दिस. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो की आतमधलं मंदिर. ते आपल्या गावदेवीचं मंदिर आहे आणि आपली देवी इथं आहे. जस्ट मिनिट, तुम्हाला मी दाखवतो. सो हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की आता आपल्या इथं जे पहिलं देव दिसतं ते आहे आपलं महादेवाचं लिंग, शिवलिंग, आणि नंदीदेव आहेत. तर हे आपल्या गावचे सोमेश्वर आहेत, गणपती बाप्पा सगळ्यांचे लाडके, तुम्ही तर विसरू शकतच नाही यांना. आणि ह्या ज्या आहेत त्या आपल्या गावच्या देवी आहेत, जसं की ह्या मामाई आपल्या आहेत आणि त्या काळकाई आहेत. तर हे आपल्या गावचे ग्रामदैवत आहेत, तुम्ही बघू शकता सी. आणि हे जे वरती लागले आहेत हे आपल्या ट्रॉफ्या आहेत. ट्रॉफ्या म्हणजे जसं की आपली पोरं असतात ती दरवर्षी आपल्या याच्यामध्ये, क्रिकेटमध्ये म्हणा या कुठल्या याच्यामध्ये ना, असे वेगवेगळ्या प्रकारचे पारितोषिक मार्क असतात. त्याच्यामध्ये त्यांचा प्रथम नंबर, सेकंड नंबर जे आले ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये त्या ट्रॉफ्यांमध्ये आहे. तर ते आपले गावचे पोरं कशी जराशी अशा स्पोर्ट लेवलमध्ये खूप पुढे असतात. ह्या तुम्ही ओळखू शकताच. फर्स्ट ब्लॉगमध्ये आपला हाच भेटला होता. तर आता आम्ही देवाच्या पाया पडून घेतो. ओके. माझं पाय पडून झालं आहे. आता आपण थोडं मंदिराच्या बाहेर चाललेलो आहे. जे बाहेर पण काय काय अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला ते मी सांगतोय. जसं की तुम्ही पाहू शकता आपल्या बाहेर सी. तर इथे जी आहे पाण्याची टाकी आहे, आणि जी पालखी आणतात तिची मी मगाशी दाखवलं तुम्हाला. ह्या रोडने इकडनं पालखी आणतात, दरवर्षी पालखी जी आहे ती तिथं नाचली जाते, आणि नंतर पालखी ती आतमध्ये मंदिरामध्ये येते. आणि हे सगळी जी जागा आहे पूर्ण आपल्या देवाची दिलेली आहे. तर इकडं खैराचे सगळ्याची झाडं लागलेली आहेत. आणि तुम्ही जसं की पाहू शकता की इकडून एक रस्ता जातो. आता सध्या तिकडं रस्ता बंद आहे, बट मी तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन दाखवू शकतो. तेव्हा असं म्हणतात की जेव्हा पालखीला बाहेर सजवलं जातं, इथून बाहेर पालखी गाव देवाऱ्यामध्ये आणि पूर्ण वाडीमध्ये जेव्हा नेते, तुम्ही इथं बघू शकता की इथून इथून जो रस्ता गेलेला आहे, इथून दोन्हीवरती असं एक नाव आहे. दोन्हीवरती लाईक पांडव काळामध्ये जेव्हा पांडव इकडे बाहेर एक्सप्लोर करत होते, फिरत होते, जेव्हा वनवासामध्ये होते, तेव्हा इथे त्यांनी द्रौपदीसाठी या साईडला इथे एक छोटंसं पाण्याचा झरा त्यांनी बनवला होता. दरवर्षीप्रमाणे जी पालखी आपली आहे ती तिथं ते नेतात, आणि दरवर्षी पालखी तिकडं नेऊन दुधाने, मधाने आणि पाण्याने तिथल्या स्वच्छ केली जाते. पालखी तर सागाच्या लाकडाची बनलेली आहे, पण दरवर्षी पालखीला शुद्ध करण्यासाठी तिथे नेतात. आणि तिकडं ती पालखी पूर्ण जी असते ती तिकडं पूर्णपणे ती पालखी क्लीन करून नंतर मंदिरामध्ये आतमध्ये आणून देवीला पूर्ण सजवलं जातं. जेव्हा देवी तुम्ही आतमध्ये बघितले असेल, तर ती जी देवी होती त्या देवीचा तो मुखवटा आहे, तिथं मुखवटा लावला जातो, आणि देवीचं प्रतिस्वरूप म्हणजे त्या पालखीमध्ये उतरलं जातं. म्हणजे असं म्हणतात की देवी साक्षात पालखीमध्ये अवतरित झालेली आहे. आणि नंतर मग पालखी ती प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी फिरली जाते. आणि नंतर मग जे म्हणतात की मी मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की म्हणतात की जे देवीचं आपण कारण दिलेलं असतं, जसं की तिला आपण सांगितलेलं असतं असं की बाय माझे काय आपलं नवस वगैरे जे काय सगळं राहिलेलं असतं ते सगळं आपण तिथं पूर्ण करून घेतो. आणि त्यानंतर मग सगळे निघाल्यानंतर देवीला आराधना करतात, तिची पूजा अर्चना करतात, आरती करतात, आणि तिला जे आपण नारळ वगैरे देतो, ओटी बिटी भरतो, आणि देवीला एक प्रकारचं म्हणजे आपण ते गाराणच टाकतो. तर हे सगळं असं आपल्या कोकणामध्ये अशी एक प्रथा आहे. सो काय, आता आपण इथून निघतोय, आणि आता मी तुम्हाला दुसऱ्या एका ठिकाणी नेतोय, जिकडे आपण म्हणतो की एक ब्राह्मण देव म्हणून असतात. ब्राह्मण म्हणजे जसं की आपण पूजाविधी करतो, जे ब्राह्मण बसतात एक्झॅक्टली सेम टाईपचे.
पण जेव्हा आपली पालखी ही, आता आपली वाडी खूप मोठी आहे, गाव खूप मोठं आहे, तर ही जी पालखी आहे ही प्रत्येक गावागावात फिरते, प्रत्येक घराघरामध्ये फिरते. तर एखाद 2 दिवसामध्ये पूर्ण गाव एक्सप्लोर होत तर नाहीच, पूर्ण गावामध्ये पालखी फिरली जाते. तर हे सगळे जे नियम असतात हे सानेवरती ठरले जातात. सानेवर म्हणजे जेव्हा पालखी मंदिरातून निघते, ती निघाल्यानंतर जेव्हा ती पालखी सानेवरती जाते आणि त्याच्यात सगळे नियम बनतात, तेव्हा त्या पालखीचे नियम तिथं बनल्यानंतर ती पालखी किती दिवस कुठे कुठे फिरवायची आणि किती दिवसामध्ये कोणत्या कोणत्या गावात वाडी फिरवायची, हे सगळं तिकडे ठरलं जातं. तर आता आपण चाललोय आता अशा ठिकाणी जिकडे ब्राह्मणदेव, जिकडे ब्राह्मणांची वाडी आहे. एक झरा आहे जो 24 आवर्स म्हणजे 24 तास तिकडे पाणी वाहत असतं. तेही पांडव काळामध्ये बनलेलं आहे. अजूनपर्यंत त्या गोष्टीचा उलगडा झालं नाही आहे की तिकडं पाणी येतं कसं. एक जेव्हा गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये अशी पाण्याची समस्या असते की पाणी भेटत नाही वगैरे काय, तर त्या टायमाला हे जे पाणी आहे ना, तर पूर्ण गाव इथून पाणी घ्यायचं, पाणी न्यायचं. तर हे सगळं पहिले इकडं असं राहायचं. तर आता सगळ्या गावामध्ये पाण्याची संस्था लागलेली आहे, सगळ्यांच्या घरी नळं भेटलेली आहेत, त्यामुळे ते प्रॉब्लेम सॉल्ट आहेत. पण अजूनही ती जागा तशीच आहे आणि थंड थंड पाणी प्यायला तिकडं भेटतं. लोक आवर्जून लांबून लांबून येणारे लोक तिकडं थांबतात आणि बाटल्या बाटल्या भरून नेतात. तर आता मी तिकडेच चाललेलो आहे, ते तुम्हाला मंदिर पण मी दाखवतोच आणि सोबत त्याची झरा जो आहे ते पण तुम्हाला दाखवेल. एक 5 मिनटामध्ये आपण निघतोय आता. सो गाईज निघतोय आता, आपण गाडीकडे चाललेलो आहे आणि आता बसतोय. ए बाबू चल. झेंडा पडलाय तो. का काय झालं? झेंडा पडला. अच्छा झेंडा पडलाय का? ओके. बघा गावची पोरं, ती गावची पोरं, गावचा एक झेंडा पडला काय पोरगा लगेच गेला झेंडा लावायला. बघितलं, शेवटी गाव ते गाव आणि गावची पोरं ती गावची पोरं. लेट्स सी. आता आपण निघतोय, बाईकवरती बसतोय. ओके. काही लोक आता आपण पोहोचलोय समोर. आपलं जे तुम्हाला बोर्ड दिसत का, आपलं ॲक्च्युली बस स्टँड आहे धंदावाडी. तर इथून आपण लेफ्ट मारतो, आपल्या गावाकडे जातो आणि आपल्याला सरळ जायचं. मी गाडी थोडं साईडला लावतो, इकडे साईडला इकडे, कारण आपल्याला आता जायचं मंदिरामध्ये पाया पडायला. तर मी गाडी आता इकडे लावतो. सो भाई गाडी आपण लावल्यात इकडे आणि हेच ते मंदिर जिकडं मी तुम्हाला बोलत होतो. आणि ही आहे ब्राह्मणवाडी, तळघर ब्राह्मणवाडी. तर आता आपण ब्राह्मणवाडीमध्ये पोचलेलोच आहे. मंदिरात जायच्या आधी मी तुम्हाला आता एक गंमत दाखवतोय. ते म्हणजे आहे झऱ्याचं पाणी, जे आता माझ्यासमोरच आहे, वाहत आहे जोरामध्ये. तुम्ही बघू शकता ते आता इथे आहे ना. हे बघा, इथून जी सरळ सरळ रस्ता गेला आतमध्ये, हे बघा, हे पाणी वरून येतं. ना याला पाईप दिले ना काहीच नाही. लाईक मी तुम्हाला झूम पण करून दाखवू शकतो. हे बघा, हे पाणी डोंगरातनं येतं आतमधून आणि हे इथं किती नितळ पाणी आहे बघा. म्हणजे 24 तास थंड पाणी असतं इथे. तर आता आपण निघू याच्याकडे. अरे काय करतोय रे? अरे रिंगा शोधतोय. रिंगा म्हणजे काय? रिंगा म्हणजे पहिल्याच्या काळी ना आपल्याकडे हँडवॉश विनवॉश नसायचे ना, हा, तर हा. ह्याच्याने रिंगाने हात धुवायचे. म्हणजे ह्याला काय फेस येतो का? फेस येतो ह्याच्याने. ओ माय गॉड, सिरियसली. हे बघा, नवीन एक गोष्ट यांनी काढली शोधून आता. तर ही जी गोष्ट आहे ना, हे बघा, याच्यामध्ये असं म्हणतो की ह्याला फेस येतो. म्हणजे फेस वॉश वगैरे जे आपण वापरतो, साबण वापरतो, साबण वगैरे नाही वापरायचे, तर हे वापरायचे. ह्याला आपण जेव्हा असं हातावरती घासतो तर ह्यातनं फेस येतो. आपण ट्राय करून बघूया. जरा घे यार, दाखवा आम्हाला कसं करतो. आपण बघूया का खोटं बोलते काय बोलते, आपल्याला समजून येईल लगेच. आता कसं करणार तू हे? आता हातावर पाणी घ्यायचं. ओ माय गॉड, बघू भाई, सिरियसली हे बघ, बघू. सिरियसली ह्यानी जादूच केली यार. हात धुतले त्यांनी. माय गॉड, म्हणजे क्या बात आहे. आता मला पण ट्राय करायचं भाई, मी पण ट्राय करून बघणार आता. म्हणजे लिटरली गावामध्ये एवढ्या भारी भारी नॅचरल गोष्टी आहेत ना, पण लोक आहेत ना, काय बोलायचं यार. आपल्या कोकणामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण माणूस जो आहे मुंबईला गेला ना, त्यामुळे सगळं विसरून गेलं आहे. आता मी पण ट्राय करून बघतो रिंगा. सो गाईज आता आपण पण ट्राय करूया.
रिंगा या तिथं झाडाचं पडलेलं हा. झाड आहे का ते? हा हेच झाडे. हो तर हेच एका ते रिंगा हम्म. एक की दोन घेऊ? एकच. मी दोन घेतो तरी पण नाही एकच घेतो. चल ठीक आहे आपण पण ट्राय करून बघूया आता. चला नॅचरल गोष्टीच आपल्याकडे. ठीक आपण ट्राय करून बघूया. पहिले काय पाणी घेऊ का? हा पहिले जायचं पाणी घेणे सोड. घेऊ. माय गॉड सिरियसली ब्रो लाईक एवढ्याशा गोष्टीमध्ये एवढा फेस आलाय सिरियसली. ओ माय गॉड हे पाणी पिऊ शकतो का मी? पिऊ शकतोस. नॅचरल क्रिस्टल क्लिअर पाणी. हो जाम थंड आहे सिरियसली यार. एवढं हार्ड थंड पाणी. डोंगरातून येतं ते. अजून कोणालाच नाही माहिती कुठून येतं ते पाणी. एवढं गार पाणी खरंच रिफ्रेश वाटलो. खरंच जाम रिफ्रेश वाटलं तिथे. आणि या पाण्याचं प्रेशर बघा ना यार. लाईक म्हणजे कोणाला वाटणार पण नाही की ह्या पाण्यामध्ये एवढा प्रेशर आहे. तर आपण वरती जाऊन बघूया की मंदिर चालू आहे का. जर मंदिर चालू असेलच तर ठीक आहे. ब्रदर आय थिंक मंदिर बंद आहे. तर मंदिर बंद आहे. आपण नाही जाऊ शकत आता. आता आपण निघूया घरी जाऊया. निघूया आता कारण संध्याकाळ पण झाले. साईडला अंधार पण खूप होत चालला आहे हळूहळू. कारण गाव साईडला ना अंधार खूप लवकर होतो. आणि प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की घरात कोणाला न सांगता सगळे झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना आपण निघून आलेलो आहे. तर आता आपण कल्टी मारूया. बघूया रस्त्यामध्ये कुठला पॉईंट भेटला तर आपण ते पण त्याच्यामध्ये कॅप्चर करू. बिकॉज आता आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं पर्यावरती. म्हणजे जिकडं गावातली लोक देवी विसर्जन आणि गणपती विसर्जन करतात तिकडे. सो ते रस्त्यामध्येच आहे. तिकडे जास्त झाडी वगैरे नसेल आणि उतरायला भेटत असेल तर आपण तिकडे पण जाऊया. आता आपण निघालेलो आहे सेकंड देवळाकडे. थर्ड देवळाकडे सॉरी. तर बेलेश्वरचं मंदिर म्हणजे एक शिवलिंगच आहे. जिकडे प्रत्येक गावामध्ये हे शिवलिंग असतंच. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी आहे की त्या मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये कधीही कोण गेलं ना तर खूप एक वेगळी आणि हार्डली पॉझिटिव्हिटी भेटते. खूप एकदम रिलॅक्स फील होतं. पण त्या मंदिराच्या आजूबाजूला ना खूप आणि खूप सापाचे वारूळसुद्धा आहेत. आय सी जस मला तर दाखवायला भेटले तर मी दाखवेनच. आणि वाघाची गुफा त्या मंदिराच्या थोड्याशा एका बाजू साईडला आहे डोंगरामध्ये. तर मे बी तीही मला ॲड करता आली तर करेन मी. आय थॉट मे बी एवढी डेअरिंग तर नाही आहे. ऑफकोर्स नॉट. या डेअरिंग तर कोणामध्ये नसतेच एवढी शी फाटेल. बट आय कॅन डू दिस. मी ट्राय करून बघतो. आता सी मी तिकडून निघतोच आहे. तो काढायला स्टार्ट करतो आहे. माझा बोरगाव सोबतच आहे. लेट्स सी. तो काय आता आपण निघालो आहे. आता आपण तुम्हाला दाखवलं मी की ते खरंच यार म्हणजे निसर्गाची किमया एवढी हार्ड असते ना की आपल्याला काय गोष्टी नसत्या माहिती. आता आमचा बारका मला म्हटला की ते रिंगा वगैरे समथिंग काहीतरी आहे. मी ट्राय करून बघितलं तर मला विश्वास भेटला. पण खरंच यार प्रत्येक गावामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात ना की अनुभव घेतला पाहिजे यार माणसाने. हे दोन पार्टी आहेत. एक आपला जो मुंबईकडे राहिला एक आपल्या गावात राहिला म्हणजे बेलशुद्धकडे. स्वतः मी तिथे लेफ्ट मारणार आहे. आणि इथे तुम्हाला सांगितलं साडे भरतात देवी पालखी इथे येते. सो इथे पण नमस्कार देवीसाठी. बेस्ट आहे बेलगाचं म्हणजे काही तिकडे खूप गाड्या आहेत. आपण पण थांबून घेऊन काय पाय पडून घेऊया. लागली ती तुम्हाला हे पाठवून देऊ का? काजू पाठवायचे का? काजू पाठवायचे. ओले काजू ना तुम्हाला पाठवून देऊ. सो आता आपण बेलशुद्ध मंदिरामध्ये आता आलेलं आहे. तुम्ही मंदिर बघितलंच की थोडंसं युनिक आणि खूप वेगळ्या टाईपमध्ये आहे जसं की तुम्ही बघू शकता. आणि इथे पण हे ज्या दगडाच्या मूर्त्या आहेत सो हे आपले नंदी महाराज आहेत. आणि हे जे आहेत हे आपले नागदेवता आहेत. आणि हे जे आपले आहे ते पूर्ण मंदिर आहे. सी ते आपले गणपती बाप्पा आणि हे आपले आहेत. सो आता आपण आता बाहेर येतो आहे इकडे. आणि साईडला मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता.
की तुम्ही पाहिलंच आता, जसं की साईडचा मंदिरला व्ह्यू किती आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की आपल्या इथं साईडला बेलेश्वर मंदिराच्या बाजूला देवाचे नागदेवाचे वारुळ आहेत. सो असं इथं काहीच नाही आहे, बिकॉज आय थिंक इकडे आता मंदिर खूप डेव्हलपमेंटला गेलं असेल, त्यामुळे इकडे पण साईडला आता एक वाट आहे. आणि मी तुम्हाला त्या साईडलाही दाखवून देतो की त्या साईडला पण आता थोडीशी वाट झालीच आहे, कारण आता लोकवस्ती वाढल्यामुळे पहिले मंदिर खूप वेगळ्या अवस्थेमध्ये होतं. लेट्स सी, हे बघा. तर इकडे आणि ह्या पट्ट्याच्या त्या साईडला, तर तिकडे दोन्ही साईडला आता पूर्ण ओपन व्ह्यू आहे. तिकडनं तुम्ही फिरू शकता, मंदिर पूर्ण एक्सप्लोर करू शकता. मंदिर खरंच खूप सुंदर आहे, आतमध्ये मूर्त्या खूप मस्त आहेत. तर तुम्ही कधी आलात खेडला आपल्या रत्नागिरी साईडला तर नक्कीच बेलेश्वर मंदिरला व्हिजिट करा. आणि इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगितली तुम्हाला कशी, की जे वाघाची गुफा आहे ती एक्झॅक्टली माझ्या अपोजिट साईडला आहे. थोडंसं पुढे जातो, थोडी डेअरिंग करून तुम्हाला दाखवतो मी. आता ही जे रोड आहे आपल्याला, या रोडच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडलाच आहे. म्हणजे मे बी तिथं आता वॉक वगैरे नसेल, पण ठीक आहे, गावच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला दाखवून तर देतो मी. हे बघा, तर तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हे जे समोर दिसतं तुम्हाला, हा जो खड्डा, हे जे समोर आहे एक्झॅक्टली इथे, ही जागा, तर ही तीच जागा जिथं वाघाची गुफा म्हणतात ते हेच आहे. सो तुम्ही आम्ही जागा दाखवलेली आहे, पुढे जाणार तर नाही आहे मी. तर आता आपण निघूया. तर बाई आता आपण निघालेलो इकडनं रिटर्न आपल्या गावाकडे. आता ज्या रस्त्याने आपण त्या रस्त्यावर परत चाललो आहे, आतला कुठं रस्ता नाही वेगळा, तर पण त्याच रस्त्याने चाललेलो आहे. रस्त्यावर राईट साईडला मारायचं, आता आपल्या घरी जायचं, बाईक लावायची आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. कारण आमच्या बारक्याने तर आम्हाला सांगितलं की आपण टेंबीवर चाललो आहे. टेंबी म्हणजे आपल्या साईडला असं म्हणतात की डोंगर वगैरे आहेत. रस्ते आपल्या गावचे पायवाट आपले असे हार्ड आहे, गाडीच्या आवाज यायला लागला परत, काय प्रॉब्लेम नाही, काय विषय नाही. आपण निघालो, 5 मिनिटामध्ये आपण आपल्या घरी पोहोचू. यो यो यो. सो गाईज, आता आम्ही निघालोय परत दुसरीकडे जायला. ते आता रस्त्यामध्ये आपण आपल्या मामाच्या घरी चाललोय, चलत मामाच्या घरी इकडे. आणि इथं काय चाललंय आता, इथं तर कायच्या काही असतं, फुलं बिला काढायच्या त्या पोरीला. आता हे बघा, आपला हा माकड जो आहे ना, हा सगळं करतो आपल्यासाठी. फुलं बिला काढायला घेतले त्यांनी आणि फुलं काढतोय आता इथे. नीट तोड ना बाबा. फायनली हिची इच्छा पूर्ण झाली, तिने काढून दिलं फुल, त्यांनी फुल काढून दिलं आणि यांनी फुल दिलं आणि एक डाळ तोडून टाकली आणि झाड पण तोडून दिलं, नुकसान करून दिलं लोकांचं. खुश का ग, इकडे बघू जरा फुल, खुश ना? हा, बघितलं, झाली, खुश झाली, एक फुल भेटलं, खुश झालं, मन भरलं तिचं. आता आपण चाललोय वरती, मामाकडे चाललोय, मामीला भेटूया आपण, मस्त मामाला भेटूया. मी थोडंसं वरती जाऊया आता, तुम्हाला वरती जाऊन व्ह्यू दाखवतो. भाई एवढं हार्ड आहे ना वरती, सिरियसली एकदम खतरनाक आहे. ओ टेंबीवर झाडले, पण झाडाला घेतले भाई. वरती वाटतं हे लावले, वनवा लावलेला आहे. मी बी थोडंसं पुढे गेल्यानंतर मला ते दाखवून देतो. दुसऱ्या साईडने जायला. तर भाई लोक, आता आपण पोचतोच आहे 5 मिनिटामध्ये. हे बघा, हे मामाचं घर आहे इकडे आणि हे सगळं इथे शेती आहे. तर आता आपण निघालोय, ते बघा समोर तिकडे ज्या आपल्या टेंबीवर आपल्याला जायचं आहे तिकडे लावलं आहे आता वनवा. हे बघा, आग लावून दिले, बट हरकत नाही, आपण दुसऱ्या टेंबीवर जाऊ. आपल्याकडे काय डोंगरांची कमी आहे का? तर आता आपण आता पोचतोय मामाच्या घरी, मामीला भेटूया, आवाज वेळ देऊया, आपण बघूया. अरे हे काय, मामा भेटले तर आपण, आपल्याला मामा भेटले, मामाला भेटून घेऊया.
कसे आहेत मामा? भेटून घेऊया. हाय बरं आहे. काय म्हणते तब्येत पाणी? हा तब्येत पाणी बरे. एकदम मस्त. होय मामाला गरम होते वाटतं. होय गरम खूप झालं आता. बापरे. आता कुठे चाललंय तुम्ही? आम्ही चाललो टीम बी, मग आता काय वरती आग लावून देतं कसं जाणार आता आम्ही? हा आग लावून येत आहे तिथे. येऊया आता आपण आतमध्ये जाऊया, मामीला पण भेटून घेऊया. ही मामाची मुलगी आहे. हाय. हिचं नाव सिद्धी आहे. आणि ह्या आमच्या मामी. हाय मामी. आजी ओळखी आहेत ना तुम्ही? चलो आता आपण चाललो वरती. वरती तर आपलं दुसरं एक घर आहे, तिकडे पण जाऊन येऊया, निघूया. चलो बाय बाय. वरती बघा किती खतरनाक आग लागले. आमचा हाच प्लॅनिंग होता इकडे जाण्याचा, पण सगळा प्लॅन खराब झालेला आहे. आपण आता दुसरीकडे जाऊया. चलो. दादा हे बघा, यांचे इकडे फोटोशूट पण सुरू झाले या पोरींचे. यांचे नखरेत ना भाई लय हार्ड आहेत. म्हणजे ह्यांचं वागणं वेगळं, करणं वेगळं आणि नखरेच वेगळे असतात. चलो आता आपण जाऊया, वरती जाऊया. आपण आता दुसऱ्या मामाकडे चाललेलो आहे, दुसऱ्या मामाच्या घरी. बघू आता आपण वरतीच चाय पिऊया आज. आता आपण आपल्या घरी चाय नाही प्यायची, त्यांच्याकडे चाय प्यायची. आता आपण वरती जाऊया. भाई नेचर एवढं सुंदर आहे ना, 2 मिनटं तुम्हाला अख्खा व्ह्यू दाखवतो मी. म्हणजे किती सुंदर आहे यार इकडे. पावसाळ्यात जर इकडे कोण येत असेल ना, आपण आलो ना, नेक्स्ट लेवल आहे, हार्ड आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हे बघा पोचलो आम्ही. या आमच्या मामी. बघितलं आवाज नाही काय नाही, आम्हाला कधी विसरलं नाही, बोलत नाही. मामी कशा आहेत तुम्ही? बघितलं तोंडाला मशीन लावून ठेवली यांनी, पूर्ण दात काळे करून ठेवले. आणि हा जो व्ह्यू आहे ना, हा मामाच्या आजूबाजूचा जो व्ह्यू आहे तो हा एवढा व्ह्यू आहे बघा. बघा किती सुंदर आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये इकडे ना पूर्ण ग्रीनरी असते, पूर्ण शेतबीत इकडे असतं ते यार. सूर्य बघा किती सुंदर दिसतोय ना. आता जे आपण आलो ना, ज्या मामाला भेटलो ते हेच घर आहे, इथेच ते घर आहे सेकंडवालं. एवढं सुंदर आहे इकडे. म्हणजे ही जी मजा आहे ना ती फक्त इकडेच कोकणामध्येच. मामाची तर भाई आपल्या मामाकडे आहे ना गुरं आहेत, गुरं. तुम्हाला गुरं दाखवतो आता, थांबा. हे आहेत का रे बाबू गुरं आतमध्ये? वासूर फक्त पहाड आहे. मस्त पहाड आहे, मग ते काहीला सोडला असेल, पण मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा आमचा पाडा. हात लाव, नाही चावणार. नाही काय रे? मारणार, नाही मारणार. कसा आहेस? बरा आहेस ना? बाबा भीती वाटते आम्हाला तर. मस्तच आहेस. बघू जरा हात लाव. नको, रेडीमध्ये येतो, तयारी ते मारायला. भाई कसला भारी आहे ना, लय भारी, लय भारी. पहिले लहानपणी असताना याला बघितलं जेव्हा जन्म झाला होता तेव्हा. आता बघतो थोडासा मोठा आला, शिंग विंग झालेत भाई, मोठीला आलेत, पण कसला खरंच लय भारी आहे भाई. आपण इथं बाहेर आलोय, थोडी खतरनाक लागले ना वनवा, मी तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा एक किती खतरनाक लागले वनवा बघा. झाडी वाढली. टेंबी कॅन्सल झालेली आहे, आपण आता छोट्या टेंबीवरती चाललेलो आहे. तर बघू, सगळे मामाचे काकाचे सगळ्यांची पोरं चाललेली आहेत, आपण पण चाललेलो आहे कडकमध्ये. बघू वलपटनं म्हटलं एक मस्तपैकी मस्त भाई, काय मस्त ऐकताय. हे बघा मस्त इकडे आहे ना. सिरियसली म्हणजे ते गाणं माहिती आहे तुम्हाला, काय सांगोर आणि तुला गावा सुटे ना, ते हेच कारण आहे यार. खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे वर्षातून एकदा खरंच गावाला यायला पाहिजे. रिलॅक्स वाटतं, खूप हॅपी वाटतं, एनर्जेटिक वाटतं. म्हणजे जसं जसं आपलं वय वाढत जातं, माणूस नंतर म्हणतो इकडं नको तिकडं नको, कंटाळा येतो जायला फिरायला. पण एक्सप्लोअर जेवढं करणार ना, एक्सप्लोअर करणं हे आपल्यासाठी खूप हॅपीनेस आहे, फायदेशीर आहे.
तर आपण गेलं पाहिजे आणि आपण जाणार तर आपल्याला फायदा आहे. आता आपण आलो, चलो. सो आपण आता टंबीवरती आलेलो आहे. तुम्हाला थोडासा वरचा व्ह्यू दाखवतो, जेवढा कॅप्चर करता येईल तेवढा. चल राणी, वर चल. हे बघा, तिची आरडाओरडा सुरू झाली परत. थोडंसं राहिलं इथं फक्त वरती चढायचं आणि म्हणजे फोटो बिटा काढत बसायचे. बघा खाली कोचे बघ, देशील पाय. झालं, ऑलमोस्ट पोचलो आपण आता वरती. वरून तुम्हाला एक मस्त पैकी व्ह्यू दाखवतो मी कडक मध्ये. लय भारी आहे. तर भाई आपण फायनली वरती टोवर पोचलोय, छोट्या टेंबीवरती. हा सगळा वरचा व्ह्यू. या दोघी जणी पण आता चढल्या नाही नाही करता करता. कसलंच काढणार फोटो. इकडचं दाखव ना, तिकडं काय दाखव. सो गाईस, आजचा एक्सप्लोअर फिनिश. आता आपण जिकडं जिकडं फिरलोय ते ठिकाण तुम्हाला कसे वाटले, त्याच्यामध्ये मी सांगितले थोडेफार नॉलेज जेवढं मला माहिती होतं मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सो मला तुम्ही सांगा कसं होतं. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून थोडंसं इंटरेस्टिंग गोष्टी कुठल्या कुठल्या ॲड ऑन करत जाईन याच्यामध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माहिती आहे ना, येस. सो बाय.